वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सी-टेट डिसेंबर 2024साठी मराठी भाषा 1 आणि भाषा 2साठी पेपर 1 आणि पेपर 2साठी मोस्ट IMP काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन मित्रांनो या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, म्हणजे मराठी भाषेसंदर्भात कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे नेमके ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे की लेखन करताना मसुद्याचा क्रम यानंतर येतो. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की लेखन करताना मसुदाचा क्रम यानंतर येतो. हे बघा मित्रांनो, आयोजन, तपासणी, संपादन किंवा पुनर्लेखन. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे लेखन करताना मसुद्याचा क्रम यानंतर येतो, तर ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 2 विचारला आहे की लेखन प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणजे डॅश डॅश होयो. अशा प्रकारे इथे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे: प्रकाशन, मानसिक आराखडा, विचार मंथन किंवा तपासणी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, लेखन प्रक्रियेचा जे अंतिम टप्पा असतो त्याला आपण प्रकाशन असे म्हणू, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. हे बघा, प्रश्न 3 या ठिकाणी दिलेला आहे की 6व्या इयत्तेतील विद्यार्थी उच्चारण करताना चुका करतो, शिक्षिका त्याची कोणत्या प्रकारे मदत करू शकते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे की त्याच्या पालकांना बोलावून तक्रार करणे. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की विद्यार्थी चुका करताना त्याला थांबवणे आणि चुका दुरुस्त करून घेणे. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की त्याच्या बोलणे झाल्यावर त्याला शब्दाचे योग्य उच्चारण सांगणे. आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की योग्य उच्चारण पुन्हा पुन्हा बोलून दाखवणे. तर हे बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे की त्याच्या बोलणे झाल्यावर त्याला शब्दाचे योग्य उच्चारण सांगणे. अशा प्रकारे इथे उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक C जे असेल किंवा 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा ध्वनींना स्पीच साऊंड न ओळखता येणे ही पुढीलपैकी कोणती वाचन अक्षमता आहे. हे बघा मित्रांनो, वाचन अक्षमता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे: डिस्ग्राफिया, अफासिया, डिस्लेक्सिया किंवा डिस्कॅल्कुलिया. तर हे बघा मित्रांनो, डिस्कॅल्कुलिया जे असते ते गणिताशी संबंधित असते आणि डिस्ग्राफिया जे असते मित्रांनो ते लेखनाशी संबंधित असते. आणि डिस्लेक्सिया जे असणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण की डिस्लेक्सिया म्हणजेच वाचन क्षमता विकार. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5. हे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे की मुलांशी सामान्य भाषेत बोलताना मोठ्या आवाजात आणि आवाजातील चढ उतारासह बोलणे हे कशाचे उदाहरण आहे. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे: अति सामान्यीकरण, भाषा वैज्ञानिक संभाषण, बडबड करणे किंवा थेट संवाद. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मोस्ट IMP हा प्रश्न असणार आहे की मुलांनी सामान्य भाषेत बोलताना मोठ्या आवाजात आणि आवाजातील चढ उतारासह बोलणे हे कशाचे उदाहरण असतात. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. थेट संवाद आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 6. हे बघा, प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे की भाषिक कौशल्यात पुढीलपैकी कोणत्या 2 घटकांचा समावेश होतो. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे की योग्य उच्चारण आणि सखोल वाचन. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की प्रतिलेखन आणि सुंदर अक्षर. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की अचूकता आणि ओघ. ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे मित्रांनो चाडून पाहणे आणि न्याहाळणे. तर हे बघा मित्रांनो, भाषिक कौशल्यात पुढीलपैकी कोणत्या 2 घटकांचा समावेश होतो. तर भाषिक कौशल्य जेव्हा आपण म्हणतो मित्रांनो तर अचूकता आणि ओघ या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी सुटेबल आन्सर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. हे बघा, प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे की मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते.
ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. अधिकृत सामग्री, एकीकृत सामग्री, विश्वसनीय सामग्री किंवा निरुपयोगी सामग्री. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की या ठिकाणी जे सामग्रीचा उपयोग केलेला आहे ते असणार आहे अधिकृत सामग्री. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. हे बघा प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी घटक ठरतो. शिकणाऱ्यांसाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी डॅश डॅश घटक हा सर्वात महत्त्वाचा असतो. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. मूल्यमापन, अनुकरण, चर्चा किंवा चुका कमी करणे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न आहे की प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. तो 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो. आणि ऑप्शन क्रमांक चर्चा जे असेल किंवा ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. हे बघा प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी दिलेला आहे की कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते. हे बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. गुंतागुंतीची अवघड साहित्याचे वाचन, शिक्षकाच्या आदर्श उच्चारण श्रवण, वास्तव जीवन परिस्थिती संभाषण किंवा बोलताना चुका करणे टाळणे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे उत्तर असणार आहे आपला ते असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच वास्तव जीवन परिस्थिती संभाषण. ओके, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. हे बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी विचारलेला आहे की मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि हा प्रश्न कारण की सीटेटमध्ये मातृभाषेला खूपच महत्त्व दिलेलं असतो मित्रांनो, किंवा दिला जातो. प्रश्न आहे की मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, फक्त मातृभाषा शिकणे, तर फक्त ज्या ठिकाणी आला तो आपला कधीही उत्तर नसणार मित्रांनो. मातृभाषेतून शिकणे, ऑप्शन क्रमांक सी दिलेला आहे की प्रथम मातृभाषा शिकणे, नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे, ओके, अनेक भाषा शिकणे व परदेशी भाषा मातृभाषा म्हणून. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रथम मातृभाषा शिकणे नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे. तर अशा प्रकारे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे मराठी पॅडोगॉजी आणि हिंदी पॅडोगॉजी संदर्भात मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पाहूया प्रश्न क्रमांक 11. हे बघा प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की वाचन हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे. अर्थ प्राप्त करणे. हे बघा मित्रांनो, जेव्हा आपण वाचन करत असतो तर त्यात सर्वात महत्त्वाचे कौशल्य कोणते असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. लिपी चिन्हाची माहिती, जलद गतीने वाचन किंवा उच्चारांची शुद्धता. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते बरोबर असणार आहे, कारण की अर्थ प्राप्त करणे. आपण जेव्हा वाचन करत असतो मित्रांनो, तो सर्वप्रथम आपल्याला अर्थ समजला पाहिजे. अर्थ नेमका त्यावेळी काय आहे किंवा त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी समजला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. हे बघा प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की कविता शिकवताना शिक्षकाने अशा प्रश्नोत्तरावर भर द्यावा. 4 ऑप्शन दिलेले आहे. ज्याचे एकत्र उत्तर आहे, ज्यांची उत्तरे सोपी आहेत, ज्यांचे उत्तर पुस्तकात दिले आहे, किंवा ऑप्शन क्रमांक डी, ज्यांची उत्तरे वेगवेगळी आहेत. तर हे बघा मित्रांनो, एक शिक्षक जेव्हा कविता शिकवत असतो तर त्यांनी अशा प्रश्नावर भर द्यावा, म्हणजे ज्याची उत्तरे वेगवेगळी असणार आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपल्या या ठिकाणी परफेक्ट उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी दिलेला आहे की तुम्ही कोणत्या प्रकारात शिकत असताना मुख वाचनाला महत्त्व द्याल. हा प्रश्न सुद्धा मोस्ट IMP असणार आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. कविता, एकांत, निबंध किंवा संवादात्मक कथा. तर हे बघा मित्रांनो, इथे प्रश्न काय की तुम्ही कोणत्या प्रकारात शिकत असताना मुख वाचनाला महत्त्व द्याल. मुख वाचनाला महत्त्व द्याल मित्रांनो. तर हे बघा ऑप्शन क्रमांक सी जे असेल मित्रांनो, निबंध या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. हे बघा प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की बहुभाषिक वर्गखोल्या तयार करण्यासाठी उपयुक्त नाही. हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की बहुभाषिक वर्गखोल्या तयार करण्यासाठी उपयुक्त नाही. काय उपयुक्त नाही असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थ्यांचे विचार त्यांच्या मातृभाषेवर व्यक्त करणे. हा बरोबर असणार आहे.
भाषा अध्यापनात मातृभाषा मनाई करणारा शिक्षक. तर हे बघा मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे की मातृभाषा मनाई तिथे केली जाते. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की विविध भाषांमधील शब्दाचा परिचय करून देणे, आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की वरील सर्व. हे बघा मित्रांनो, प्रश्न आहे की बहुभाषिक वर्गखोल्या तयार करण्यासाठी उपयुक्त नाही. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उपयुक्त नसणार, कारण की इथे दिलेला आहे की भाषा अध्यापनात मातृभाषेला मनाई करणारा शिक्षक. हा चुकीचा विधान या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. हे बघा, प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की व्याकरण शिकवण्यासाठी उपयुक्त आहे. हे बघा मित्रांनो, जर एक शिक्षक व्याकरण विद्यार्थ्यांना शिकवत आहे तर त्यासाठी उपयुक्त काय आहे, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सर्जनशील लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त. ओके. वेगवेगळ्या संदर्भात भाषेची समज निर्माण करण्यासाठी उपयुक्त, भाषेच्या प्रमाण स्वरूपाचा परिचय करून देण्यासाठी उपयुक्त, किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 हे सगळे जे असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे काही प्रिव्हियस इयर टॉप 15 क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही मराठी भाषा 1, भाषे 2साठी पेपर 1 आणि पेपर 2साठी मित्रांनो पॅडागॉजी प्लेलिस्ट, मराठी भाषा पॅडागॉजी प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे. ते तुम्ही आमच्या चॅनलमध्ये व्हिजिट देऊन ते तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. आणि हिंदी भाषा 1 आणि भाषे 2साठी सुद्धा आम्ही प्लेलिस्ट जे आहे ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून तयार केलेली आहे मित्रांनो. ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.